हे गाईज, कसं काय? सलाम, नमस्ते, सत श्री अकाल. तर कसे आहात तुम्ही? आय होप की तुम्ही चांगलेच असाल. तर असंच हसत राहा आणि मस्त राहा आणि माझे ब्लॉग्स व्हिडिओज बघत राहा. तर तुम्ही विचार करत असाल की ही आज मराठीत का बोलते. तर ॲक्च्युली मी आज ठरवलंय माझ्या मनाशी की मी आज मराठीतच ब्लॉग बनवणार आहे. तर मी बघणार आहे की माझ्या यूट्यूब फॅमिलीला मराठीमध्ये ब्लॉग चांगला वाटतो की हिंदीमध्ये. तर मी आज आणि ऑब्व्हियसली मी मराठी आहे तर मला मराठी खूप चांगली येते. तर मी आज मराठीतच ब्लॉग बनवणार आहे. तर चला मग आता दिवसाची सुरुवात झाली आहे आणि जे पण काही रुटीन असणार आहे दिवसाचं ते सगळं मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आणि हो, मी साडी घातली आहे. ॲक्च्युली काय झालं, मी सकाळी उठली ना तर त्यावेळी मला कपाटातून माझा आवाज आला की वाचवा वाचवा वाचवा. तर मी म्हटलं असं कोण ओरडतंय. तर मग मी वॉर्डरोब उघडून बघितलं तर त्यातून मग मला सगळ्या साड्यांचा आवाज आला की बाई आम्हाला बाहेर काढ, आमचा जीव गुदमरतोय. तर मग मी म्हटलं चला की आज साडीच नेसूया आणि आज मराठीतच ब्लॉग बनवूया आणि जो मराठी डे सेलिब्रेट करूया. तर आज मी मराठीतच ब्लॉग बनवणार आहे. तर चला मग दिवसाची सुरुवात झाली. आता जे पण काही होणार आहे ते तुमच्यासोबत मी शेअर करते. तर चला. तर देवपूजा वगैरे होऊन गेली आहे आणि मी पण फ्रेश होऊन रेडी झाली आहे आणि माझ्या बाप्पाचं तुम्हाला मी दाखवते. तर हे बघा, माझा बाप्पा किती सुंदर आणि गोड दिसतोय. मला खूप खूप आवडतं. मला ॲक्च्युली मोगऱ्याचे जे गजरे असतात ना त्यांना मला त्याच्याशी सजवायला खूप आवडतं. तर हे बघा किती सुंदर वाटतंय आणि खूपच छान सुंदर छान नटलाय माझा गणपती बाप्पा. तर चला मग आता. आणि आता मोगऱ्याचं सीझन पण चालू आहे ना, तर त्याच्यामुळे म्हणजे मला जितके दिवसही मोगऱ्याचा सीझन असतो ना तर मी तिथपर्यंत मोगरे आणण्याचाच प्रयत्न करते आणि मोगरा मी पूर्ण देवांना वाहते. आणि इतका सुंदर म्हणजे घरामध्ये इतकी प्रसन्नता येऊन जाते ना ज्यावेळी देवपूजा होऊन जाते सकाळी सकाळी. तर आणि तो जो मोगऱ्याचा जो वास तो पूर्ण घरात दरवळतो ना तर खूप फ्रेश वाटतं. तर तुम्ही पण करून बघा, खूप छान वाटतं. तर आज मराठी मध्ये मी ब्लॉग बनवते. तर विचार केला की आज मराठी दिवसच आपण साजरा करतोय. तर चला मग मी आज थोडं महाराष्ट्रीयन आणि थोडं खानदेश मिक्स करून अशी काहीतरी रेसिपी बनवते. जसं की महाराष्ट्रीयन फेवरेट म्हटलं म्हणजे वरण भात असतो आणि खानदेशमध्ये वरणबट्टी आणि वांग्याची भाजी. तर मग मी आता डाळबट्टी, त्याच्यानंतर वांग्याची भाजी आणि भात असं मी बनवणार आहे. तर चला मी आता तुमच्यासोबत रेसिपी शेअर करते. तर चला कंटिन्यू राहा, शेवटपर्यंत बघा. मी आता कुकर लावून दिला आहे वरण भाताचा. तर आता त्याचे आपल्याला 3 शिट्टे घ्यायचे आहे. त्याच्या शिट्ट्या होत नाही तोपर्यंत आपण भाजीची तयारी करू. थोडे ठेचून घेतले कढीपत्ता, कोथिंबीर आणि त्याच्यानंतर यात वांगे आणि बटाटे मी मिठाच्या पाण्यात टाकून ठेवले. तर आता चला याला आपण फोडणी देऊ. तर आता हे बघा, या वाटीने मी 2 वाट्या गव्हाचं पीठ घेते. आता हे पहिले हे करून घेते आणि त्याच वाटीने हे 2 वाट्या मी गव्हाचं पीठ घेतलं. आता 1 वाटीने बारीक रवा घेतला आहे, तोही आता चांगला मी हे करून घेते. तर आता त्याच्यात जाईल 1 चमचा नमक, 2 चमचे मी तेल टाकणार आहे त्याच्यात. हे बघा, आणि थोडंसं ओवा. तर आता बस झालं एवढं. थोडंसं तेल टाकायचं मी विसरले तुम्हाला सांगायला. तर छोटे 2 3 आणि हे पोहे खायचे जे चमचे असतात ते मी 4 टाकले. तर मी याला मिक्स करते आणि मळून घेते आणि नंतर तुम्हाला दाखवते. कणिक चांगलं मी मळून घेतलं आहे.
आणि आता याला मी थोडं झाकून ठेवते, तोपर्यंत हे छान सेट होऊन जाईल. तर चला आता मग वांग्याची भाजी बनवते. तर आता चला मी कुकरमध्येच बनवणार आहे, कारण कुकरमध्ये फास्ट होते भाजी. तर कुकर ठेवला मी. आणि तेल टाकून घेते. 2 चमचे सफिशियंट होतं. ठीक आहे, आता तेल टाकलं की त्याच्यात मी जिरा मोहरीची फोडणी देते. आता मी अर्धा चम्मच आहे ना मोहरी टाकते. आता तिला चांगली तडतड तिचा आवाज आला की मग नंतर मी जिरं टाकते. आता मोहरी चांगली तडतड झाली आहे, तर त्याच्यात थोडंसं मी जिरं टाकते, अर्धा चम्मच. आणि अर्धा चम्मच मी तीळ टाकले आणि कढीपत्ता टाकला आणि लसूण करते. टाकेल थोडंसं हे चिमूटभरच टाकायचं असतं. आता ते मला रोज सवय पडली म्हणून मी डायरेक्ट घेते. उगाच चमचे भरत बसायचं. त्याला चांगलं मिक्स करते. गॅस कमीच ठेवायचा, कारण मसाला जळायचा चान्सेस असतात म्हणून. आता अर्धा चमचा मी याच्यात हळदी टाकली आहे. त्याच्यानंतर दीड चमचा मी तिखट टाकले. तर चांगलं छान मिक्स करते. छान आता मिक्स झालं. आता त्याच्यात मी ना जो मी सिक्रेट मसाला बनवला होता तो मी 2 चमचे टाकेल फक्त, जास्त नाही टाकणार, कारण मला जास्त घट्ट नको ही भाजी. बघा छान मिक्स झालंय, चांगलं मिक्स झालंय. आता मी याच्यात वांगे बटाटे टाकले. कुकरमध्ये ना झटपट भाजी होते, एका शिट्टीमध्ये भाजी रेडी होऊन जाते. आता छान मिक्स करून घेते मी. तर आता याच्यात आवडीनुसार जेवढं तुम्हाला पातळ पाहिजे तेवढं तुम्ही पाणी टाका. मला जास्त पातळ नको आहे, त्याच्यामुळे मी अर्धा ग्लास पाणी टाकलं आहे. आणि मला जास्त घट्ट नकोच आहे, त्याच्यामुळे आता मी त्याच्यात नमक टाकलं होतं 1.5 चमचा. तर सॉरी तिखट टाकलं होतं 1.5 चमचा. तर मी आता तितकंच मी नमक टाकेल. बस आता त्याला छान मी मिक्स करते. ते छान मिक्स झालं आहे. आता त्याला छान उकळी आणते आणि त्याच्यानंतर मी झाकण लावून 1 शिट्टी घेते. तर मला झाकण लावून घेते पहिले आणि त्याच्यानंतर शिट्टी लावते. आता याची 1 शिट्टी घ्यायची म्हणजे भाजी रेडी. तर मी सर्व गोळे रेडी करून घेते आणि मग तुम्हाला दाखवते. सगळे गोळे करून घेतले. पोळपाटावर आहे ना थोडं तेल टाकायचं. त्याच्यानंतर ही लाटी चांगली छान अशी लाटून घ्यायची. ओके, तर लाटल्या गेली आहे. आता याच्यावर थोडं तेल टाकायचं. तुम्ही तेलाऐवजी तूपही टाकू शकता, पण मी तेल टाकते. हे बघा, वरतीही तेल लावायचं, इथे तेल लावायचं. तेल लावून झालं की हे बघा, हे असं सगळ्या गोळा करायच्या पोळप्याच्या आणि छान त्याचा असा गोळा बनवायचा. कारण की काय होतं, ज्यावेळी आपण ह्या स्टीम झाल्यानंतर आपण जेव्हा फ्राय करतो आणि त्याला कापतो ना, त्यावेळी सगळ्या पूड अशा छान मोकळ्या मोकळ्या सुटसुटीत होतात. तर हे बघा, ही झाली माझी वरणबट्टी रेडी. तर हे मी आता हे बघा सगळे बनवते, मग तुम्हाला दाखवते. हे बघा, हे सगळे झाले रेडी छान. आता याला मी स्टीमला ठेवते. 15-20 मिनिटातच चांगले स्टीम होऊन जातात. तर चला मी याला स्टीमवर ठेवते. याला खूप छान वाफ आली आहे, तर मग आता मी त्याच्यावर ठेवते माझ्या बट्ट्या. आणि आता याला मी कवर करून देते पॅक करून. आता हे 15 मिनटं मी याला छान स्टीम घेणार आहे आणि त्याच्यानंतर मग मी पुढचं दाखवते. तर आता आपण बघू भाजी कशी झाली आहे. हे बघा, आता तिची शिट्टी झाली. हे बघा किती सुंदर भाजी झाली माझी रेडी. हे बघा, आणि तुम्हाला दाखवते वांगं पण बघा किती छान शिजलं आहे, की त्याचं देठ पण आहे ना. हे बघा किती छान शिजलं आहे. तर चला आता मी वरण भाताचं कुकर बघते, ते पण शिजलं आहे की नाही. तर
मस्त आपलं वरण भातही छान शिजलं आहे. तर आम्ही आता राईस काढून घेते. वाव, डाळ पण खूप छान झाली. तर चला आता मी पुढची प्रोसेस करते. तर बघा किती छान डाळ माझी शिजली आहे. तर आता मी वरण एकदम साधं बनवणार आहे, कारण वरणबट्टीसोबत एकदम साधं वरणच छान लागतं. तर मी आता छान एकजीव करून चांगलं फेटून घेते. तर आता वरणाला फोडणी देऊन घेऊया. तर तेल घेतलं थोडंसं. तुम्ही तूपही घेऊ शकता फोडणीसाठी. तर हे टाकले मी आता मोहरी. चांगली तडतडली होती. त्याच्यात थोडंसं जिरं टाकलं. गॅस कमी करून द्यायचं, कारण ती तडतड वरती खूप जोरात उडते. आणि त्याच्यात कढीपत्ता, लसूण आणि थोडीशी कोथिंबीर. कारण कोथिंबीर आपण तेलात टाकली ना फोडणीच्या टायमाला, त्याच्यात खूप छान फ्लेवर उतरतो वरणामध्ये. त्याच्यात मी आता थोडासा हिंग टाकेल. त्याच्यानंतर थोडीशी हळद. पाऊण चमच्याच्या पण अर्धी. त्याला छान मिक्स करून घेते. आणि ते आपण वरण ढवळलं होतं ते आता याच्यात सोडणार आहे मी. त्याचं वरण एकदम सिंपल असतं आणि ते खायला पण खूप छान लागतं. मी याच्यात थोडं पाणी मिक्स करते. थोडं मी याच्यात वरणामध्ये थोडं पाणी मिक्स करते, कारण ते खूप जास्त घट्ट झालेलं. आणि त्याच्यात फक्त आता नमक टाकायचं आणि झालं. हे बघा, चवीनुसार नमक टाकते ह्याच्यात. तर मी 1.5 चमचा नमक टाकले. बाकी तुम्ही तुमच्या आवडीनुसार नमक टाका. त्याला खूप चांगली उकळी येऊ द्यायची. छान उकळी आली की मग गॅस बंद करून द्यायचा, म्हणजे मग आपलं वरण रेडी झालं. उकळून छान उकळी फुटली आता. तर आता मी गॅस बंद करते, म्हणजे आपलं वरण झालं आहे. आपल्या बट्टी झाल्या की नाही. तर हे बघा, मी आता त्याच्यात चाकू टाकून बघते. तर छान वरणबट्टी पण छान वाफवली गेली आहे. तर चला मी आता गॅस बंद करते आणि थोडंसं याला गार होऊ देते. त्याच्यानंतर मग याला फ्राय करते. तर आता तेल गरम करायला मी ठेवलंय. हे तेल गरम होत नाही तोपर्यंत आपण बट्ट्या टाकून घेऊ. चला. तर हे बघा, बट्ट्या किती छान शिजल्या आहे. तर आता याच्या फक्त काय करायचं, 4 फोडी बनवायची आपल्याला. बघा हे असं अशी. तर हे बघा, त्याचे लेयर्स चेक करा किती सुंदर आले. आणि ज्यावेळी हे आपण फ्राय करतो ना, त्यावेळी खूप छान असे मोकळे होतात. तर आता सगळ्या बट्ट्यांचे मी छान असे 4 काप करून घेते. तर आता छान तेल गरम झालंय. आता मी याच्यात हे बघा बट्ट्या सोडणार आहे आणि याला खूप असं छान मी आता फ्राय करून घेते. थोडंच टाका आणि तेलापासून थोडासा हात पण सांभाळा, है ना. तर हे बघा किती छान त्याला फोड सुटले. हे बघा एकदम अशी पूर्ण मोकळे होतात त्या. तर खूप छान खुसखुशीत झाले. तर चला मी आता सगळे फ्राय करून घेते आणि त्याच्यानंतर मी दाखवते. मी विचार करत असाल की ही कढई एवढी काळी का, तर ही कढई लोखंडाची आहे. तरी मी तिला घासून आतमध्ये ना तरी भरपूरशी ती व्हाईट आहे, बट लोखंडाची असल्यामुळे ती काळीच असणार आहे. तर समजून घ्या. आणि बाकी माझ्याकडे सगळ्या स्टीलच्या कढया आहेत. मी जर्मलच्या ॲल्युमिनियमच्या भांड्यांमध्ये मी काहीच बनवत नसते. तर फक्त माझं एक ते स्टीमर आहे ॲल्युमिनियमचं, बट तेही मला चेंज करायचं आहे. तर ही लोखंडाची कढई आहे, कारण ती तळण्यासाठी मी ठेवलेली स्पेशली. आणि तळण मी सगळं त्याच्यातच काढते. तर त्याच्यामुळे गैरसमज करून घेऊ नका. आणि ठीक आहे, तर चला आता मी सगळे फ्राय करते आणि नंतर तुम्हाला दाखवते.
तर हे झाले बघा माझे छान मस्त फ्राय कुरकुरीत बट्टी रेडी. आणि आता मी करणार आहे पापड पण फ्राय करून घेते, कारण आता सगळंच केलंय म्हटल्यावर बट्टी गेली आहे, वरण बनवलंय, भात बनवलाय, वांग्याची भाजी बनवली आहे, कैरीची मिरची बनवली आहे, तर मग पापड का नको. तर मग मला खूप आवडतात पापड, मलाच काय माझ्या मुलीला पण खूप आवडतात उडदाचे पापड. आणि आमच्याकडे म्हणतं खानदेशात सगळीकडे जसं खिचडी बनवली की त्याच्यासोबत पापड हे लागतातच, खातातच, पापड लोणचं ह्या गोष्टी लागतातच. तर मग त्याच्यामुळे मी सगळंच बनवलं, तर म्हटलं पापड कशाला सोडायचं. तर मग आता माझा छोटासा जो आहे, माझी छोटी मुलगी एंजल, तर ती मला बोलली की मम्मा पापडही बनव. तर मग आता मी पापड पण बनवते. तर चला मी पापड पण बनवते आणि मग नंतर मी आता प्लेट बनवते आणि मग तुम्हाला दाखवते की कसं झालंय जेवण. आणि मला खूप जास्त जोरात भूक लागली आहे. तर मी काल ऍक्च्युली रात्री चिकन तंदुरी बनवली होती घरामध्ये, कुकरमध्ये चिकन तंदुरी बनवली होती. पण मी त्याची रेसिपी शेअर नाही केली, कारण खूप घाई गडबडमध्ये मी बनवली. आणि ऍक्च्युली काय झालं माहिती का, काल वातावरण खूप असं ढगाळ होतं आणि पावसाचं वातावरण, त्याच्यामुळे लाईट जा ये करत होती. तर त्याच्यामुळे मी विचारही नाही केला की आपण सेटअप लावावं म्हणून. आणि काय असतं माहिती का, प्रॉपर सेटअप लावावा लागतो. आपण जेव्हा किचनमध्ये व्हिडिओ बनवतो तर त्यावेळी प्रॉपर सेटअप पूर्ण लावावा लागतो. तर त्याच्यामुळे ते मला पॉसिबल नाही झालं. आणि लाईट जा ये करत होती, त्याच्यामुळे शक्यच नव्हतं ते. तर त्याच्यामुळे मी आता नेक्स्ट टाइम जेव्हा करेल ना, त्यावेळी मी तुम्हाला नक्कीच म्हणजे तंदुरी चिकनची रेसिपी तुमच्यासोबत मी नक्कीच शेअर करेल. आणि आता मला इतकं इरिटेट होतंय, खरं सांगते मी तुम्हाला, कारण मी साडी पण वेअर केली आणि त्याच्यात किचनमध्ये काम करते साडीवर, त्याच्यामुळे खूप जास्त इरिटेट होतंय. आणि घामही खूप येतोय, मला सहन नाही होत अजिबात गरमी. आणि फॅन आहे माझ्या किचनमध्ये, बट तो लावू नाही शकत आहे मी, कारण आता गॅस चालू आहे. तर मग गॅस चालू असल्यावरती आपण फॅन कसं काय लावणार. तर त्याच्यामुळे थोडं सहन करावं लागतंय. आणि आज मराठीत मी ब्लॉग शूट करायचा आहे म्हटल्यावरती साडी तर मला घालावीच लागणार आहे, आणि ते तर मस्ट आहे. तर चला मी आता ताट करते आणि तुम्हाला दाखवते. राहिलं कैरीचं लोणचं, पण माझ्या आयुष्याला खूप आवडतं, त्याच्यामुळे मग आता ते बनवावंच लागतं मला. ताक जरी असतात आणि आज ताक नाही आहे, त्याच्यामुळे मग आता ही कैरी अशी मी छान कापून घेतली. आणि मी तुम्हाला दाखवलं पण नव्हतं ना कैरीचं, जे मी रोज कैरीची मिरची जी करते ती. तर हे बघा 2 चमचे मी याच्यात तिखट टाकले आहे. आणि मी आता याच्यात टाकेल हळदी पावडर, अर्धा चमचा हळदी पावडर. आणि 2 चमचेचं मी तिखट टाकले ना, तर 2 चमचेच मी याच्यात नमक टाकेल. हे खारट वगैरे होत नाही, कारण याच्यात मिरचीचं प्रमाण जास्त असतं आणि त्याच्यानंतर मिठाचं प्रमाणही जास्त असतं. आणि तेल टाकायचं आपल्याला 4 चम्मच मी हा पोह्यांचा चमचा तेवढं मी टाकलं. तर याला आता छान मिक्स करून घ्यायचं. आता मिक्स करून झालंय, आता याला मी साईडला ठेवते 5-10 मिनिटं. तर हे छान असं मिक्स होऊन जाईल आणि खायला पण खूप चविष्ट लागेल. तर ही झाली माझी वरणबट्टीची थाली रेडी. तर हे बघा, आता फक्त मी याच्यात आता टाकणार साजूक तूप आणि बस. चला आता मी एन्जॉय करते, वरणबट्टी खाते. तुम्ही पण एन्जॉय करा आणि प्लीज तुम्ही पण ट्राय करा आणि मला नक्की कळवा की कुणाकुणाला आवडते वरणबट्टी. तर चला, तर माझं वरणबट्टी खाऊन झालंय आणि खूप छान वाटतंय. खूप दिवसानंतर बनवली मी. आणि ॲक्च्युली कसं आहे माहिती का, माझ्या आयुष्याला खूप जास्त आवडतात वरणबट्टी. तर त्याच्यामुळेच मी खरं बनवते वरणबट्टी. आणि माझ्या मिस्टरांना पण खूप जास्त आवडतं वरणबट्टी. तर मग म्हटलं चला आज घरीच आहे तर बनवूया. तर मग आणि तर साडी घातली होती आणि आज मराठीत ब्लॉग बनवायचा होता, म्हटलं काय करायचं, तर मग आज मराठीत सगळं करूया. आणि वरणबट्टीला भरपूरसे नाव आहेत. दालबाटी चुरमा, जसं यूपी बिहारकडे गेलं ना त्या साईडला, तर त्या ठिकाणी दालबाटी चुरमा पण बनतो. जसा की ज्या बट्टी बनतात ना, तर ह्या मी वाफवून जशा बनवल्या ना, तर काही ठिकाणी जशी यूपी बिहारला जी बाटी बनते म्हणजे बट्टी बनते ती भाजून करतात.
चुलीमध्ये या ज्या ठिकाणी असे कोळसे हे असतात ना त्या ठिकाणी भाजून असे त्याचे गोल गोल गोळे करतात. जसं मी बनवलं तसं त्या टाईप नाही बनवत, ते राऊंड गोल गोल बनवतात आणि ते भाजून घेतात. आणि भाजून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये ते असं फोडलं का त्याच्यात ते खूप सारं तूप ओततात आणि मग ते खायला देतात. तर मी पण खाल्लंय ते. पण शेवटी बघा आपल्याला जी सवय असते ना खाण्याची तेच आपल्याला चांगलं वाटतं. ती पण डिश छान होती. तिथला मला ऍक्च्युली दाल बाटी, जे डाळ बनवतात ना ती डाळ त्यांची तिखट असते आणि त्याच्यात ते कांदा वगैरे भरपूरसे प्रकार टाकून, मसाला वगैरे टाकून ते त्यांची ती डाळ बनते. आणि आपली जी डाळ बनते त्याच्यात फक्त लसूण, काय म्हणतात, कोथिंबीर आणि कढीपत्ता आणि जिरं मोहरीची फोडणी आणि हिंग असतं आणि नमक. त्याच्यामुळे आपली एकदम सिंपल डाळ असते, प्लेन, आणि ती बट्टीसोबत खूप छान लागते. तर मला तशीच डाळ आवडते बट्टीसोबत खायला. आणि त्यांचं वेगळं असतं, पण त्यांचा तिथला मला जो एक प्रकारे चुरमा, तो बाटीत म्हणजे ते जे बट्टी असते ती मिक्सरमध्ये त्याच्यात साखर वगैरे टाकून ती मिक्स करून त्याच्यात थोडंसं वेलची पावडर किंवा ड्रायफ्रुट्स वगैरे मिक्स करून ते थोडंसं असं जाडसर दळून घेतात आणि त्याच्यात खूप सारं तूप टाकतात आणि मग तो चुरमा तो वेगळा बनतो. ॲक्च्युली ते खरंच मला पण आवडलं. आणि मी आता बघेल मी संध्याकाळी बनवेल. मी आता बट्टी थोडी उरलेली आहे तर मग मी त्याचा चुरमा बनवेल. कारण आता संध्याकाळी तर कोणी खाणार नाही, कारण एक वेळा हेवी जेवण होऊन गेलं ना तर परत रात्री ते संध्याकाळी खावंसं नाही वाटत. आणि बट्टी असली ना की खूप छान दाबून खातात मुलं. एंजल पण माझी तिथं अजिबात खाण्यापिण्याच्या बाबतीत एक चपातीच्या वर खात नाही. कितीही तिला रागवा, कितीही बोला, तिला काही एक फरक पडत नाही. ती एक चपातीच्या वरती खातच नाही. आणि स्वतःच्या हाताने पण खाऊ घातलं तरी पण नाही खाणार, खूप नखरे आहे तिचे. तर पण बट्टी असली ना की खूप छान पोट भरून खातात मुलं, चुरून वगैरे. कारण ती चुरून वरणामध्येच खूप छान वाटते. त्याच्यात पण एवढं आहे की ती वांग्याची भाजी अजिबात ना आयुष खात ना माझी एंजल खात. वांग्याची भाजी मी उगाचच मला आवडते म्हणून मी बनवली. आणि मला खरंच खूप आवडते वांग्याची भाजी बट्टीसोबत खायला. कारण वरण थोडंसं आणि थोडी भाजी त्याच्यासोबत खायला खूप सुंदर लागतं. तर चला मग आता खूप छान जेवण झालंय आणि मी खूप इरिटेट झाली साडीमुळे. बट काय करणार आता, राहू तर द्यावीच लागेल. कारण आता त्या पण बिचाऱ्या खूप हे झालाय, जीव गुदमरला होता त्यांचा साड्यांचा माझ्या. तर म्हटलं चला आज करूया ट्राय. तर बघा तुम्ही ट्राय करा आणि मला नक्की कळवा की तुम्हाला वरणबट्टी कशी वाटली आणि तुमच्याकडे कोणत्या पद्धतीने करतात. बघा भाजूनही करतात. आपण जसं म्हणतो ना UP बिहारवाले, तर आपण ते आप्याचं जे पात्र असतं ना त्याच्यातही आपण ते भाजू शकतो. पण ते मला ॲक्च्युली काय होतं, खूप जास्त उठाठ हे वाढा प्रकार मला आवडत नाही. आणि शक्यतो मला तरी असं वाटतं की ते खूप कोरड्या बनतात त्याच्यामुळे, आणि खूप जास्त तूप पण मला नाही आवडत खायला. तर त्याच्यात खूप असं भरून भरून डायरेक्ट अक्षरशः डीप केले जातात ते बट्ट्या त्यांच्या. तर ते एवढं तूप नाही खाऊ शकत मी. आणि उन्हाळा आहे, उन्हाळ्यामध्ये नाही बाबा एवढं सगळं पॉसिबल नाही आहे. तर हेवी होऊन जाते खूप ते. पण छान प्रकारे बट्टीचा खूप छान आहे. जसं की खानदेशमध्ये जसं काय म्हणता, जाऊळ वगैरे असतं, शेंडी वगैरे काढायचा हे असतो, गृहप्रवेश असतो, घरभरणीचा कार्यक्रम असला की तेव्हा म्हणजे डाळबट्टी, वांग्याची भाजी आणि बस आणि भात, ह्या गोष्टी कंपल्सरी असतात जळगाव साईडला आणि खूप छान असतात. तर मी आज दोघं कॉम्बिनेशन केले. जसं की महाराष्ट्रीयन ची फेमस, महाराष्ट्राचा फेमस डाळ भात म्हणजे वरण भात, आणि खानदेश, जसं की मी म्हणते नेहमी जय महाराष्ट्र जय खानदेश. तर जसं खानदेशचं आलं वरणबट्टी. तर मग डाळ भात, वरणबट्टी आणि वांग्याची भाजी, हे असे म्हणजे 2 प्रकार झाले. दोघं पण याचे महाराष्ट्राचं पण फेवरेट केलं आणि त्याच्यानंतर खानदेशचं पण फेवरेट केलं. कुणालाही राग नको ना, महाराष्ट्रातल्या लोकांना ना खानदेशातल्या लोकांना, कुणालाच राग नको. दोघंही कॉम्बिनेशन. कारण बघा महाराष्ट्रात, खानदेशात पण वरणभात खूप सगळ्यांना आवडतो. कारण हे प्रत्येकाच्या घरात होतच असतं. जसं की गुरुवार असू दे, शनिवार असू दे, सोमवार असू दे, वरण भात, खिचडी हा प्रकार खानदेशातही होत असतो. ऑल महाराष्ट्रात हा सगळीकडे होतो, कॉमन विषय. पण फेवरेट म्हटलं म्हणजे महाराष्ट्रात वरण भात आणि खानदेशात वरणबट्टी.
खूप फेमस आहे. आणि आता एखाद्या दिवशी मी तुम्हाला जळगावचं वांग्याचं भरीत आणि बाजरीची भाकरी, नाही वांग्याचं भरीत आणि कळण्याची भाकरी हे मी तुम्हाला करून दाखवेल. आता उन्हामुळे मला ॲक्च्युली ते जरा गरम असतं, ते कळण्याची भाकरी असते ना ती गरम असते, ती थोडंसं असं वातावरण थंड पाहिजे. ते थंडीच्या दिवसांमध्ये खायला खूप चांगली असते कळण्याची भाकर. पण काही नाही, मी थोडंसं आता ज्यावेळी वातावरण थंड असेल ना त्यावेळी मी नक्कीच तुम्हाला कळण्याची भाकरी आणि वांग्याचं भरीत करून दाखवेल. कारण वांग्याचं भरीतचं मी रेसिपी अशी पण मी तुम्हाला करून दाखवेल, कारण वांग्याचं भरीत मी करत असते, पण मग त्याच्यासोबत कळण्याची भाकरी पाहिजे तरच मजा आहे खरी. तर त्याच्यामुळे थोडंसं वातावरण थंड होऊन जाऊ द्या, मग मी तुम्हाला कळण्याची भाकरी नक्की दाखवेल. आणि मला आवडतात असे पारंपरिक रेसिपीज बनवून पोरांना पण खाऊ घालायला आवडतं. आणि कसं असतं माहिती का, ह्या गोष्टी त्यांना माहिती असायला हव्या की काय नेमकं कसं जेवण असतं. जसं मी लहान होती तसं माझी आजी मला बनवून द्यायची. अजून एक रेसिपी तुम्हाला सांगते, बाजरीची भाकर बनवायची गरम गरम, आणि म्हणजे भूक लागायची अशी कधीतरी, जर दुपारी असं गेलं ना की नाही मला जोरात भूक लागली, खूप जोरात भूक लागली, तर मग आजी माझी काय करायची, बाजरीची भाकर मला अजिबात आवडायची नाही, पण त्या प्रकारे माझी आजी मला बनवून द्यायची ना, तर ती बाजरीची भाकर मला आवडायची. आणि आता तर आवडते मला, पण एवढी जास्त नाही आवडत मला. मी जास्तीत जास्त एक म्हणजे अर्धीपेक्षा पण म्हणजे चतकोर एवढीच मी खाऊ शकते, त्याच्यापेक्षा जास्त मी नाही खाऊ शकत. हे बघ किती गरम होते ना, खूप जास्त गरम होते. तर माझी आजी काय करायची, बाजरीची भाकर टाकायची आणि वरचा जो त्याचा हे यायचा पापड, जसं पोपडा म्हणतात त्याला माझी आजी, त्यांच्या मराठीत त्याला पोपडाच म्हणतात. तर तो वरचा जो पोपडा असायचा ना, तो वरचा त्याचा फुगा यायचा ना बाजरीच्या भाकरीला, तर तो वरचा जो थर असायचा तो वेगळा करायची माझी आजी. आणि तेलामध्ये लसूण असायचे ना, ते लसूण बारीक अशी कापून घ्यायची आणि तेलात जिरं लसूण असं फोडणी द्यायची. आणि त्याच्यात बस फोडणी दिली का थोडंसं लसूण छान असे खरपूस करून घ्यायची आणि गॅस बंद करून द्यायची. आणि त्याच्यात तिखट आणि नमक टाकून द्यायची आणि ते तेल त्या भाकरीवर ओतून द्यायची. तर त्या तेलामुळे ती भाकरी ना खालपर्यंत अशी छान भिजून जायची. तुम्हाला काय सांगू, मला अजून पण म्हणजे लहानपणापासून आतापर्यंत कधीही तुम्ही ती भाकरी असली आणि जर तुम्ही माझ्यासमोर मटण जरी ठेवलं ना तरी पण मी सगळ्यात पहिले ती भाकरच खाणार. खूप छान बनवायची माझी आजी, खूप छान. आणि तीच सवय मी मुलांना लावली आहे. कधीतरी अशी इच्छा असते ना, काहीच असं भाजी चपाती वगैरे खायची नसेल तर माझा आयुष मला म्हणतो, मम्मा लसणाची भाकरी बनव ना, ते लसणाचं तिखट बनव ना मम्मा. तर मी ते बनवून देते त्याला, लसणाचं तिखट आणि बाजरीची भाकर. खूप आवडतं, माझ्या एंजललाही आवडतं, आयुषला पण आवडतं. आणि मी ह्या अशा गोष्टी मी करत असते, जसं की बाजरीचा काला करून त्याच्यात गूळ वगैरे मिक्स करून, नाही बाजरीचा काला जसा ताकामध्ये माझी आजी ताकात बाजरीची भाकर चुरून त्याच्यात साखर टाकून मग ते खाऊ घालायची. ते पण मला कधीतरी असं नेहमी नाही, पण ते पण खूप छान लागतं. ताकामध्ये तुम्ही बाजरीचा काला म्हणून खा, खूप छान लागतो. आणि त्याच्यानंतर अजून एक काहीतरी होतं, तुम्हाला सांगते मी. चपाती असती, चपाती बारीक करायची छान आणि त्याच्यात गूळ आणि तूप मिक्स करायचं आणि काला हाताने काला मोडायची माझी आजी, मस्त छान असा काला मोडून द्यायची आणि गरम गरम तूप त्याच्यात ओतायची आणि खाऊ घालायची. खूप सुंदर अप्रतिम लागायचं. आणि ते लहानपणीची गोष्टच वेगळी होती. कारण बघा असं मुलं गूळ वगैरे लवकर खात नाही, तर अशा गोष्टी आपण करून दिल्या ना तर पोरं बरोबर खातात. आणि मी देत असते पोरांना अशा वेगवेगळ्या गोष्टी, जसं म्हणजे बघा आपले जुने दिवस कधी नाही विसरावे माणसाने. आणि तुम्हाला सांगितलं मी की खाण्यामध्ये मी रोज खूप म्हणजे पाळते की मी कसं त्यांना व्यवस्थित खायला देऊ शकते. जसं पोळी भाजीसोबत थोडंसं ताक, दही, म्हणजे सीझन वाईज मी हर एक गोष्टी मी त्यांना देते. हिरव्या भाज्या, फळं, सगळ्या गोष्टी थोडं थोडं काय असतं ना, पण मी त्यांना देते. आणि पारंपरिक गोष्टी पण मी त्यांना देण्याचा प्रयत्न करते. तर चला आता थोडंसं मी आराम करून घेते, कारण खूप थकले. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हेवी जेवण झालंय खूप जास्त. आणि माझा किचन इतका मेसी झालाय की तुम्हाला काय सांगू, तुम्हाला दाखवते मी. माझा किचन खूप जास्त मेसी झालेला आहे. कारण तुम्ही समजू शकता, वरणबट्टी म्हटलं म्हणजे आज किती प्रकार झाले. वरणबट्टी, भात, त्याच्यानंतर वांगी बटाट्याची भाजी, अजून काय बनवलं मी, कैरीची मिरची, पापड,
ह्या एवढ्या सगळ्या गोष्टी तर खूप जास्त हे झालंय. आणि तुमच्या डोक्यात आता हाही विचारायचं असेल की बाई का नाही लावली तू कामासाठी. तर बाई होती माझ्याकडे, पण आता मी सध्या घरी आहे. तुम्हाला मी सांगितलं की जसं माझ्या आता सुट्ट्या चालल्या की मी थोडासा ब्रेक घेतलाय शूट पासून. तर मी आहे घरी. तर आता मी काही एक्सरसाइज वगैरे करायला जात नाही किंवा मी कुठलं जिम वगैरे मी लावलेलं नाहीये आणि गरजच नाहीये मला. जे आहे तेच वाढत नाहीये मास, तर कुठं जिम लावून अजून जे आहे ते पण कमी करू. तर त्याच्यामुळे मला पॉसिबल नाही होत जिम वगैरे. तर मग घरामधलं काम करायला काय हरकत नाही. आणि मला ऍक्च्युली काय होतं, जी माझी पहिली जी कामवाली होती ना ती खूप छान होती. मी नसली तरी ना तरी ती खूप छान घर अशी स्वच्छ ठेवायची. आणि आता ज्या मावशी होत्या ना त्यांचं थोडंसं वहिनी म्हणता येणार, पण त्यांच्या पायामध्ये काहीतरी प्रॉब्लेम होता. पण अशी स्वच्छता नव्हती. मला स्वच्छता पाहिजे असते, भांड्यांना तसंच साबण वगैरे ठेवणं वगैरे त्या गोष्टी सगळ्या गोष्टी. तर त्याच्यामुळे मी त्यांना म्हटलं की आता आपण तुम्ही थांबून जा, कारण त्या काम करून गेल्यानंतर मला परत ते करावं लागत होतं, कारण सहन नव्हतं. कारण साबण आपण खाऊ नाही शकत किंवा पोरांना खाऊ घालू नाही शकत. ठीक आहे मी घरामध्ये तर मी बघते, तर मला दिसतंय की ते साबण लागलाय तर मी लगेच ते परत धुवून मग त्याच्यात मी देणार. पण पोरांना ते कळत नाही. पोरं तशीच उचलतात आणि त्याच्यात तसंच पाणी ग्लासात पाणी वगैरे घेऊन तसंच पितील. मग ते त्या याच्याने काय होतं की ते साबण त्यांच्या पोटात जातो. आणि एक वेळ आयुष तरी बघेल माझा, पण माझी एंजल अजिबात बघत नाही. ती डायरेक्ट भांडं उचलते, त्याच्यात पाणी भरायचं काही किंवा प्लेट उचलते, त्याच्यात काहीतरी घ्यायचं पटकन. आणि तिचं दिवसभर तुम्हाला जसं सांगितलं मी टरबूज वगैरे मी कापून वगैरे ठेवते, फ्रुट्स वगैरे घरात असतात, बस तिचं ते वाटी किंवा प्लेटमध्ये टाकायचं आणि लगेच निघायचं. ते बघणं वगैरे नसतं. त्याच्यामुळे काय होतं, उगाच मुलाची तब्येत खराब व्हायला नको म्हणून मग मी त्यांना म्हटलं की तुम्ही आता थोडंसं शांत आहे, थोडासा आराम करा तुम्ही, मी नंतर तुम्हाला बोलवते. तर मग आता मी आहेच घरी. तर मग काय इतका वेळ लागत नाही, किती काम असतं. कारण सकाळी मोस्टली माझा नाश्त्याचा संबंध नसतो, नाश्ता बनतच नाही घरामध्ये. घरामध्ये फक्त जेवण बनतं, सकाळी एक वेळा जेवण बनतं. आणि माझं कामाची रुटीन तुम्हाला सांगते. सकाळी एक वेळा जेवण बनतं, म्हणजे सकाळी मी ज्यावेळी उठते तर उठल्यावर माझे रात्रीचे भांडे रात्रीच मी हे करून टाकते. माझं सकाळी उठल्यावर फक्त मला आंघोळ करणं, देवपूजा करणं आणि घराला झाडू वगैरे मारणं, झाडांना पाणी वगैरे टाकणं एवढंच काम असतं. आणि त्याच्यानंतर मग कॉफी वगैरे झाली की त्याच्यानंतर मग जेवण बनवते मी. जेवण बनवून झालं की मग जेवढे भांडे वगैरे असतात तेवढे भांडे करायचे आणि किचन वगैरे साफ करून घ्यायचं. आणि फरची एक दिवसाआधी तेवढी हे करून घेते. पण माझ्याकडे ते हे मशीन आहे त्याच्यामुळे मग ते काही एवढं जड पडत नाही पोछा करायला. आणि बस मग दिवसभर काही काम नसतं. तेवढं झाल्यानंतर जेवणाचे भांडे वगैरे क्लीन, आता मी हे सगळं स्वच्छ करून घेतलं ना की मला आता काही दिवसभर काम नाही. मग रात्रीच मी जेवण बनवेल आणि रात्री बस ते रात्रीचे भांडे रात्रीच घासून घ्यायचे आणि किचन क्लीन करून घ्यायचं, संपला विषय. झालं की सगळं स्वच्छ. आणि मग एवढं काही काम नसतं. आणि कपडे मी मशीनलाच लावते त्याच्यामुळे मग काही एवढं काही गरज पडत नाही. पण मी बघेल आता चांगली दुसरी जी पहिले होती ना तिलाच बोलवले. पण ॲक्च्युली काय होतंय, पहिले मी जिकडे राहत होते ना तिकडे तिला यायला जवळ होत होतं, पण आता हे इकडे थोडंसं लांब पडतंय तिला यायला, नाही का. आणि तिच्याकडे कुठलंच म्हणजे साधन नाही येण्यासाठी. तर त्याच्यामुळे तर बघू आता. तीच बोलले की आता मी म्हणजे गाडीचं चाललंय तिच्याकडे, तिचं असं म्हणून की मी गाडी वगैरे घेते असं म्हणून. पण बघू आता, तिने गाडी घेतली तर खूप चांगलं होईल. आणि खूप क्लीन करते ती काम, म्हणून मला म्हणजे मी नसली पण ना तरी तिच्यावर माझं डोळे बंद करून विश्वास राहतो. कारण कमीत कमी तुम्हाला सांगते ना, माझ्याकडे ती 9 ते 10 वर्ष झाली ती माझ्याकडे काम करते. आणि तिला स्वतःलाच करमत नाही. ती म्हणते दीदी मला यायचंय. तर गाडी बघितली तिने एका ठिकाणी. ती माझीच गाडी मागत होती ग्राझिया, पण ती ग्राझिया मला विकायची नव्हती कारण ती 1च वर्ष झाली आहे आणि जुनी नाही आहे ती गाडी. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आयुष माझा चालवतो ती गाडी, त्याच्यामुळे म्हटलं नाही आता नाही मला विकायची. कारण मी पहिले ग्राझियाच्या पहिले माझ्याकडे ॲक्टिवा होती, ती 1च वर्ष वापरली मी आणि ती विकली. ती जिथे काम करत होती ना तर त्याच मावशींना मी ती विकली होती. तर त्याच्यामुळे तिला असं वाटलं आता ताईने आता चेंज केली गाडी तर ही पण विकेल. पण म्हटलं नाही, आयुषने विकू देणार. तर त्याच्यामुळे मग ते राहिलं. आणि बघू आता, तिने जर गाडी घेतली तर येईलच ती.
तर तसं मी पण सांगितलं 2-3 ठिकाणी की बुवा एखादी सेकंड गाडी वगैरे असली तर, कारण तिचे जे काम आहेत ना ते तिला थोडेसे भरपूरसे लांब लांब पडतात. कारण तिची जी कामं आहेत ना ते खूप लांब लांब पडतात तिला, तर त्याच्यामुळे मग बघू आता तिने जर गाडी घेतली तर बघूया आता. मग पुढे तोपर्यंत आहे मी घरी, तोपर्यंत चला एक एक्सरसाइज पण होऊन जाते, छान व्यायामही होऊन जातो आणि आपण फिटही राहतो है ना. तर फिट वाटते ना की हे बघा हर एक कपडे व्यवस्थित फिट होतात, जसं की जीन्स घाला, साडी घाला, सूट घाला, काहीही घाला, फिट वाटतं ना. बस मग हे असं काहीतरी फिट राहिलं ना की बस मग जिमलाही जायला नको आणि बस घरामध्ये फक्त आरामच करत राहायचं, मग त्याला उपयोग नाहीये. आणि आपलं घर आहे त्याच्यामुळे आपल्याला ते कसं स्वच्छ ठेवायचं ना ते आपल्याला खूप छान कळतं. आणि कसं असतं, ती जी होती ना माझ्याकडे, वनिता नाव आहे तिचं, तर ही एक अशी घरातल्यासारखी होती नाही का. ती दीदी 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 करत असायची नाही का. आणि एक माझ्याकडे जेवण वगैरे सगळं, म्हणजे ती सकाळी आली ना की ती काय करायची, सगळे कामं आटोपून डायरेक्ट नंतर लास्टला माझ्याकडे यायचे आणि मग इथून डायरेक्ट संध्याकाळी, तिला मुलं वगैरे नव्हते. तिचा प्रॉब्लेम असा आहे की तिला जीभ जी आहे ना अशी, तर त्याच्यात वेगळं आहे, म्हणजे चीर सारखा नाही का, 2 भाग आहे डायरेक्ट, त्याच्यामुळे ती अशी थोडीशी अशी बोलते, म्हणजे अडकत अडकत बोलते खूप जास्त. तर पण खूप छान आहे ती. आणि तिचा नवरा पण जॉबला जातो, म्हणजे तिला राहिले होते दिवस पण एक्सपायर झालं तिचं बाळ. डिलिव्हरी झाली पण एक्सपायर झालं, 1 का 2च दिवस राहिलं आणि एक्सपायर झालं ते बाळ. त्याच्यामुळे मग काहीतरी प्रॉब्लेम असेल, तिचा गर्भपिशवीचा प्रॉब्लेम होता, त्याच्यामुळे नाही झालं. तर चला आता तिलाच बोलवणार आहे मी. आणि टेन्शन नाही राहत, ती असली ना घरामध्ये की अजिबात टेन्शन नाही राहत. तर चला आता मी थोडीशी आराम करते बाबा, कारण आता मला खूप जास्त आराम नाही. सगळ्यात पहिले मी आता किचन साफ करते, म्हणजे भांडे वगैरे करते, घासते वगैरे, किचन साफ करते आणि त्याच्यानंतर थोडासा मी आराम करते आणि मग मी परत तुम्हाला भेटते. कारण आता हा परत एडिटेड करायला आलाय हो ना. आणि प्लीज मला नक्की कळवा की मी मराठीत ब्लॉग बनवू का हिंदीमध्ये. कारण मी हिंदीमध्ये हे बघा, माझं जसं बॅकग्राऊंड आहे सगळ्यांसोबत मी हिंदीच बोलावं लागतं, कारण समोरचे जेवढे पण माझे फॉलोअर्स असू दे किंवा माझी टीम असू दे, हे सगळे हिंदीच बोलणार आहे. त्यात फक्त एकच माझा टीम मधला मराठी आहे, जगदीश चौधरी कॅमेरामन, बाकी सगळे हिंदी बोलणार आहेत. तर त्याच्यामुळे काय होतं, सगळ्यांसोबत हिंदीच बोलावं लागतं. आणि माझे जितके मी सबस्क्रायबर आहेत ते सगळे हिंदीत आहेत. तर त्याच्यामुळे मी आज ठरवलं की नाही, आज मी मराठीच करणार. आणि काय माहिती माझ्या डोक्यात काय आलं असं म्हणून. तर मला नक्की कळवा की तुम्हाला मराठीत ब्लॉगिंग हवं की हिंदीमध्ये, तर मला नक्की कमेंट करून सांगा. तर चला मी आता पहिले सगळं क्लीन करते आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला भेटते. तुम्ही विचार करत असाल की बा जसं बट्टीचं जे पीठ असतं ते वेगळं असतं. तर हे बघा, माझी सकाळीच कन्सेप्ट तुम्हाला सांगितलं की बा म्हणजे मी साडीचा म्हणजे हे विचार केला, त्याच्यानंतर मी रेसिपीचा विचार केला. रेसिपीचा पण विचार नव्हता, तो अचानक मला डोक्यात आला की आज मी मराठी ब्लॉग बनवते. तर चला आज आपण वरमबट्टी बनवू. आणि वरमबट्टीला कसं असतं माहिती का, ऑलरेडी ते पीठ दळून आणावं लागतं. थोडंसं त्याचं जे गहू असतात ना ते भाजून घ्यावे लागतात. आणि मग त्याच्यात थोडंसं काय म्हणतात त्याला, धने आणि थोडंसं जिरं वगैरे टाकून ते दळून आणावं लागतं. तेही जाडसर असं बट्टीचं पीठ दळून आणावं लागतं चक्कीवरून. पण ते मला टाईम मिळाला नाही, त्याच्यामुळे मग हे इन्स्टंटली जसं आपलं गव्हाचं पीठ 2 वाट्या घेतलं तर 1 वाटी रवा मिक्स करून त्याच्यात मी तुम्हाला जसं दाखवलं की मी काय काय मिक्स केलं त्या प्रकारे. आणि खूप छान होतं इन्स्टंटली. तर ते तुम्हाला सांगायचं राहिलं होतं म्हणून मी तुम्हाला आता सांगितलं ते. तर असं काही नाही आहे की चला ते बट्टीचं पीठच नाही तर आपण बट्टी नाही करू शकत, आपण असंही बट्टी करू शकतो. आणि ते बघा, मी त्यात मुरलेली आहे, मी राहिली, म्हणजे आमच्याकडे ते नेहमी होत असतं. आणि पाहुणे वगैरे आली ना, ते कंटिन्यू घरामध्ये वरणबट्टी होत राहायची. त्याच्यामुळे इन्स्टंटली काय करायचं, तर मग असं करत केलं जात होतं. आणि बस तुम्हाला तेच सांगायचं होतं. तर चला मी आता पहिले क्लिनिंग करून घेते आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला भेटते. हे बघा किती मेसी झालंय बघा माझं किचन. आता मला सांगा, आता हे आवरायला किती वेळ लागणार आहे मला. आता हे मी आवरते आणि त्याच्यानंतर तुम्हाला दाखवते. आता हे झालंय माझं किचन साफ, हे बघा. तर चला आता झाली मी आता फ्री. आता थोडं आराम करते आणि त्याच्यानंतर तुम्हाला भेटते. तर आता झाला माझा आराम
आणि भरपूरसा आराम करून घेतला आणि बघा आता एकदम फ्रेश वाटतंय. आणि आता एक गोष्ट तुम्हाला मी दाखवणार आहे, मी बॅक कॅमेऱ्याने तुम्हाला दाखवते. तर बघा ही जी गुंडी होती ना यात त्या म्हणजे साळुंकीने ना अंडे दिले होते आणि त्यांना 4 पिल्लं पण झाले आणि ते गेले आणि खूप छान वाटलं. आणि बघा त्याची एक जाळी मी साईडला केली आहे. ही बघा ही त्याची जाळी आहे आणि तरी साईडला ठेवली, खाली करून गेले आणि खूप छान वाटतं असं की पिल्लं असे गेले. तर खूप छान वाटतं असं की पिल्लं माझ्या इथे गॅलरीत पिल्लं वगैरे झाले, त्याच्यानंतर ते गेले, मोठे झाले, उडायला लागले ते आणि खूप छान वाटलं. आणि चला तसंच आता मी आज जो मराठी ब्लॉग बनवला तर मला नक्की कळवा की माझं तुम्हाला मराठीत ब्लॉग आवडेल की हिंदीमध्ये, तर मला नक्की कमेंट करून सांगा. आणि वरणबट्टीची रेसिपी पण तुम्हाला दाखवली, ती पण तुम्ही ट्राय करा आणि तुम्हाला कसं वाटलं. जर मी चुकली वगैरे असेल तर मला कळवा कमेंटमध्ये की ही अशी काही चुकी झाली तुझ्याकडून म्हणून, तर मी ती नक्की सुधारेन. आणि चला मग भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तर तसंच असंच हसत राहा, मस्त राहा आणि माझे ब्लॉग्स व्हिडिओज बघत राहा आणि असंच प्रेम देत राहा. तर चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये आणि तोपर्यंत बाय.